नमस्कार गावकरी मंडळींनो. आज इकडं आपल्या खाडीतल्या तळ्यामध्ये आलतो. इकडं सध्या बोरचं पॉईंटचं काम चालू आहे पाहणं. आपले पिंटू भाऊ भरकाडे गावासाठी मदत करायलीत आपल्याला. वेळातला वेळ काढून त्यांनी गावासाठी आली. तर फक्त आपल्या गावासाठी गावातल्या लोकांना पाण्याची उपलब्धता व्हावी याच्यासाठी त्यांनी वेळातला वेळ काढून स्वतः ते आलीत माझ्यासोबत आज. तर मला गावकऱ्यांना एवढंच म्हणायचं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाला पाण्याची कमतरता भासू नये. आपल्या शेतीला पाणी मिळावं, गावाला पिण्यासाठी वापरासाठी पाणी मिळावं, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतला वारंवार या गोष्टी सांगाव्या लागतील. माननीय जे सदस्य मंडळी जी आहे आपली, समजा 9 सदस्याचं आपली ग्रामपंचायत आहे, त्या सदस्यांना विनंती आहे की आपापल्या घरचं तुम्ही बघा. आम्ही नाही म्हणत नाही, पण कमीत कमी लोकांनी तुम्हाला कशातलं तरी निवडून दिले बाबा. काही जणांना बिनविरोध निवडून दिले. तर त्यांचे सुद्धा कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी जनतेसाठी काहीतरी बोलावं, जनतेसाठी गावातल्या काहीतरी मागण्या मांडाव्यात. जे बेसिक जे गोष्टी आहेत त्या तरी मागाव्यात. परंतु असं होताना दिसत नाही. त्याच्यामुळं येणारा काळ अजून ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. असं काही नाही काय एकदा निवडणूक झाली का तुम्हीच हे राहणारा देव होणारा तुम्हीच, असं काही होणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निवडणुका आहेत. आता येणारी निवडणूक 2 वर्षावर आहे. तर गावकरी बी लक्षात ठेवतील की कोण बोललंय कोण नाही बोललंय, कोण प्रयत्न केलेत गावात पाणी बघून. आज हे ग्रामपंचायती तरी आम्ही हसत करतो, कारण हे गाव आमचं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवावी. आणि येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी ज्या आहेत, पाण्याचा प्रश्न असू द्या नाही तर आरोग्याचा प्रश्न असू द्या, याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आपण गावात राहतो. घरच आपलं सगळं काही नसते. गावामध्ये जी आजूबाजूचा परिसर आहे त्याच्याकडे इथे होऊ शकते लक्ष असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला मरेपर्यंत या गावामध्ये राहायचं आहे. आणि ज्यांना बाहेर राहायचं आहे ते राहू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. परंतु मला एकच म्हणायचं की बाहेर राहून जे गावावर कारभार करायलेत, गावावर लक्ष ठेवायलेत, अशी बरेच जण आहेत सदस्य. त्यांना पण मला एकच गोष्ट सांगायची की तुम्ही जे करायले ते तुम्ही करा. तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, ते सगळं आहे, ठीक आहे. परंतु गावामध्ये जी प्रॉब्लेम लोकांना फेस करावं लागेल येतं ते एकदा तुम्ही फेस करून बघा. तुम्ही गावामध्ये या, तुम्ही गावामध्ये राहून बघा, 15-20 दिवस राहून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला कळून येईल की गावामध्ये किती प्रॉब्लेम लोकांना फेस करावं लागेल. हे माझं प्रामाणिक मत आहे. काय मला कोणाला विरोध करायचं नाही, याच्यामध्ये काय राजकारण करायचं नाही. फक्त मी गावासाठी या सगळ्या गोष्टी करायलो. किती वर्ष झाली? 2-4 वर्ष टाकून पाहिली होती. चाललं ना. कोरोनाच्या आधी की नंतर? हां, कोरोनाच्या